अमरावतीत पहिली कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया। अमरावती रुग्णालयात सार्वजनिक आरोग्य विभागातील पहिलीच कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे। 4.5 वर्षांच्या जन्मजात मूकबधीर बालकावर ही आधुनिक शस्त्रक्रिया 16 सप्टेंबर रोजी करण्यात आली। खासगी रुग्णालयात 10 ते 15 लाख खर्च येणारी ही शस्त्रक्रिया जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मोफत करण्यात आली आहे। या यशामुळे बालकाला ऐकण्याची नवी दुनिया मिळाली असून तो लवकरच बोलायलाही शिकेल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे। मी डॉक्टर मंगेश रामभाऊ मेंढे, विशेष कार्यकारी अधिकारी, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती। आपल्या रुग्णालयामध्ये दिनांक 26 सप्टेंबरला एक मूकबधीर बालकाची शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे। ज्या बालकाला ऐकू येत नव्हतं, त्याच्यामुळे त्याला बोलता नव्हतं येत। 4.5 वर्षाचा हा बालक अमरावती जिल्ह्यातला असून हा कोणत्याच योजनेत बसत नव्हता। MJPJच्या योजनेमध्ये, महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजनेमध्ये 0 ते 2 वर्षाच्या वयोगटामधील बालकं बसतात, पण तो त्या वयोगटाच्या वरती गेल्यामुळे ना MJPJत बसला ना RBSK या स्कीममध्ये बसला। तर मागील वर्षापासून आम्ही काही महिन्यापासून कॉक्लिअर इम्प्लांट आपल्या रुग्णालयात सुरू करू असं मनोधैर्य एक ठेवलं होतं आणि मागील वर्षामध्ये DPDC जिल्हा नियोजन योजनेमधून फंडमधून त्याचे जवळपास 50 लाख रुपये हे निधी या रुग्णालयाला प्राप्त केले होते या शस्त्रक्रियाकरिता। तर हे निधी आम्हाला प्राप्त करून आम्ही मग कोटेशन करून त्याचे एका कंपनीला त्याचा टेंडर दिला। त्याचं आमच्याकडे जसे जसे रुग्ण येतील तसे त्या रुग्णांची शस्त्रक्रिया करण्यात येतील। तर हा रुग्ण अमरावती जिल्ह्यातून आला होता आणि त्याची शस्त्रक्रिया दिनांक 26 सप्टेंबरला करण्यात आलेली आहे। या शस्त्रक्रियासाठी डॉक्टर जीवन वेदी सर, जे HOD आहे, हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ ENT, इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज नागपूर, इथून हे तज्ज्ञ कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रज्ञ हे इतर रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्याकरिता आले होते। आम्ही त्यांच्यासोबत मेंटरशिप केलेली आहे आणि ते प्रत्येक शस्त्रक्रिया करण्याला इथं येणार आहे। या शस्त्रक्रियासाठी डॉक्टर जीवन वेदी सर, मी डॉक्टर मंगेश मेंढे, नंतर ॲनेस्थेटिक डॉक्टर बालकृष्ण बागोले सर, डॉक्टर अश्विनी मडावी, डॉक्टर सोळंके मॅडम आणि जे सिस्टर इंचार्ज आहे डॉक्टर दीपाली देशमुख सिस्टर आणि अजून बरेचसे सिस्टर लोक आणि ब्रदर्स ह्याच्यासाठी होते। आणि या शस्त्रक्रिया करण्यासाठी आम्हाला माननीय उपसंचालक अकोला स्तरावरसुद्धा मदत झालेली आहे आणि माननीय कलेक्टर सरनं सुद्धा या योजनेचं आणि त्याचं निकड पाहता या योजनेला त्यांनी मान्यता दिली, ते फंड आम्हाला दिले। डॉक्टर अमोल नरोटे सर, जे वैद्यकीय अधीक्षक आहे, आणि आम्ही काही दिवसापासून या सुपर स्पेशालिटी रुग्णालय विभागीय संदर्भ सेवा याच्यात अजून नाविन्यपूर्ण कोणते शस्त्रक्रिया करता येतील याच्यावर आम्ही विचारविनिमय करत होतो। आणि मी काननाक घसा तज्ञ आहे, तर आम्ही त्यांना सांगितलं की कॉक्लिअर इम्प्लांट हे शस्त्रक्रिया मेडिकल कॉलेजशिवाय प्रायव्हेट हॉस्पिटलमध्येच होतो आणि त्याचा खर्च 15-20 लाखापर्यंत जाते। तर मग मी माझ्या जे एज्युकेशनचा आहे याचा फायदा घेऊन रुग्णांना कशी त्याच्यातून सेवा मिळेल याचा विचारत होतो आणि कॉक्लिअर इम्प्लांट हे आम्ही एक टार्गेट ठेवलं होतं। त्या टार्गेटनुसार मग आम्ही याची पब्लिसिटी करणं सुरू केलेलं की बुवा कॉक्लिअर इम्प्लांट करणार आहे आणि मग त्याच्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर आम्हाला पाहिजे होते। तर आम्ही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूरला सुद्धा गेलो होतो, पण त्यांचं काही कारणाचं येणं नाही झालं, म्हणून मग आम्ही इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये गेलो। तेथील सुप्रसिद्ध असे डॉक्टर जीवन वेदी सरांनी आम्हाला सांगितलं की मी शस्त्रक्रिया करायला येईल गव्हर्नमेंट हॉस्पिटल आणि या चळवळ कुठेतरी वाढली पाहिजे, म्हणून त्यांनी आम्हाला सपोर्ट केला आणि ते इथं रुग्णालयात आले आणि आम्ही याच्यातून त्याची पब्लिसिटी केली की इथं कॉक्लिअर इम्प्लांट सुरू होणार आहे। आणि कसं स्पेशालिटी रुग्णालय आहे, तर या स्पेशालिटीजमध्ये एक अजून स्पेशालिटी ॲड केलेली आहे आम्ही, जे कॉक्लिअर इम्प्लांट आहे। मूकबधीर बालके जे 0 ते 2 वर्षाच्या वयोगटातील MJPJमधून फायदा होईल आणि 5 वर्षाच्या खालील हे जिल्हा नियोजन समिती फंडमधून याचा रुग्णांना फायदा होईल। तर चांगली आहे। त्याला 2 दिवस आम्ही ICUमध्ये ठेवलो होतो आणि 26 तारखेला त्याची शस्त्रक्रिया झाली होती, पण बाळ चांगला होण्यासाठी म्हणून आम्ही त्याचा प्रचार केला नाही आणि बातमी उशिरा आम्ही पब्लिश केली। बाळ चांगला झाल्यावरच आम्ही हे बातमी द्यायचं ठरवलेलं होतं। या योजनेचं जे मूकबधीर बालके आहे हे 5 जिल्ह्यातून रुग्ण यावे, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा। या योजनेचं जे प्रिव्हेन्शन ऑफ डिफनेस त्याचं मी नोडल ऑफिसरसुद्धा आहे 5 जिल्ह्याचा। तर या 5 जिल्ह्यातून रुग्ण येण्यात आले आणि अजून बाकीच्या जिल्ह्यातले पण सुद्धा आले, तर आम्हाला काही
हरकत नाही याच्यात. तर या बालकांनी, कर्णबधीर बालकांनी आणि जे गोरगरीब आहे, जे गरजू आहे, जे कुठे जाऊ शकत नाही, मोठ्या शहरात जाऊ शकत नाही, त्यांनी विभागीय संदर्भ सेवेत येऊन, रुग्णालयामध्ये येऊन या योजनेचा फायदा घ्यावा आणि इथं शस्त्रक्रिया करावी असे मी त्यांना सगळ्यांना आवाहन करतो.